मेहकर पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबुळखेड गावात जगदंबा देवीची मिरवणूक निघाली। या मिरवणुकीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। मिरवणुकीत शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती। मेहकर पासून 6 किलोमीटर अंतरावर बाबुळखेड गाव आहे। या गावात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या रात्री गावात सोंग निघतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात जगदंबा देवीची मिरवणूक निघते। सोंगाची तयारी 15 दिवसापासूनच सुरू करण्यात आली होती। गावातील वयोवृद्ध नागरिक व तरुणांनी विविध पात्र साकारले। यामध्ये सूत्रधार, नटी, वनमाळी, गणपती, शारदा, महादेव, पार्वती, भस्मासूर, विष्णू यांची सोंगाचा समावेश होता। तसेच रामायणाची नाटकेही सादर करण्यात आली। यावेळी भस्मासुराला भस्म करण्याचा प्रसंग साकारण्यात आला। यानंतर रामायणाची नाटिका सादर करण्यात आली। रात्री 9 ते 10 वाजता सुरू झालेलं सोंग पहाटे 3 वाजेपर्यंत चालली। त्यानंतर सकाळी जगदंबा देवीची मिरवणूक निघाली। त्यानंतर मरीमातेच्या मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। ही माहिती दिगंबर महाराज शेळके यांनी दिली। परंपरेप्रमाणे देवीचे पात्र शेळके परिवार साकारते, तर राक्षसांचे पात्र खोकले परिवार साकारते। यावर्षी देवीचे पात्र गजानन शेळके यांनी तर राक्षसाचे पात्र सुनील कचरुबा खोकले यांनी साकारले। प्रत्येक पात्राला डफळ्यांचा वेगळा ताल, वेगळी पावली, सोंग निघताना डफळे वाजविण्यात येतात। डफळ्याच्या तालावर सोंगाचे संवाद चालतात। प्रत्येक पात्रासाठी डफळ्यांचा वेगळा ताल ठरलेला असतो, अशी माहिती प्रकाश साळवी, अशोक बाबूराव शिंदे, देवीदास गणपत साळवे यांनी सांगितले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।